तर राष्ट्रीय ओबीसी महासंघाची उद्या नागपूरमध्ये तातडीची नियोजन बैठक होणार आहे। आरक्षण वाचवण्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने तातडीने ही नियोजन बैठक बोलावली आहे। मनोज जरांगे मुंबईकडे रवाना झाले असताना सरकारच्याही हालचाली सुरू झाल्या। त्यामुळे आता पुढे काय पावलं उचलायची या दृष्टीने राष्ट्रीय ओबीसी महासंघाने उद्याची बैठक बोलावली आहे। महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांच्या नागपुरातील निवासस्थानी उद्या दुपारी 1 वाजता ही महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे। आम्हाला जे काय आश्वासन सरकारने यापूर्वी दिलेलं आहे, आश्वासित केलेलं आहे की आम्ही मराठा जातीला ओबीसीतून आरक्षण देणार नाही, ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही किंवा सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देणार नाही, ह्या 3 गोष्टीवर आम्हाला आश्वासित केलेलं आहे। पुन्हा त्या गोष्टीचा सरकार पुनर्विचार करतो आहे काय, हा विचार आमच्या डोक्यामध्ये आला आणि मग अशा वेळेस आम्हाला सुद्धा आमच्या संविधानिक अधिकाराच्या रक्षणाकडे ससज्ज राहणं फार गरजेचं आहे। मनोज जरांगेंच्या आंदोलनाला परवानगी म्हणजे झुंडशाहीला बळी पडणे, कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवणं शासनाचं काम आहे। मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनाला परवानगी मिळाली, यावरून ओबीसी नेते मंगेश ससाणेंनी जरांगे आणि सरकारवर निशाणा साधलाय। 8 तासांसाठी जरांगेंना मुंबईत आझाद मैदानावर आंदोलनाची परवानगी मिळाली, त्यावरून त्यांनी हा निशाणा साधलाय। या मनोज जरांगेंच्या हटकोरपणा, ही सगळे तिकडून आंतरवालीतनं निघालेला एवढा मोठा जत्था, एवढी मोठी झुंड, याच्या दबावाला, याच्या प्रेशरला कुठेतरी राज्य सरकार आणि प्रशासन बळी पडलेलं दिसतंय आणि त्याच्याचमुळं ही आजची जी काही परवानगी दिलेली आहे